कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इते नादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 5 नंबरच्या श्लोकावरचं माऊलींचं विवेचन आपण ऐकत आहोत। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रियाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया। तो माझ्या भावाला प्राप्त होईल। अंतकाळात जर माझं स्मरण करत तर त्यानं देहत्याग केला तर तो माझ्याच भावाला प्राप्त होईल यात शंका नाही। माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यामध्ये शंका नाही हे सांगण्यासाठी माऊलींनी सामान्य जीव ज्ञानीपुरुषांच्या जाण्याचा प्रयाण काळाचं वर्णन केलं आणि सामान्य जीवाच्या मृत्यूचंही वर्णन केलेलं आहे। म्हणून म्हणतात ते ओरी आदळलिया मरण, असा काल आपण एक ओळी घेतली होती। त्याला कुणालाही ती थांबवता येत नाही। सगळे जरी असले तरी अंतकाल जो आहे त्या अंतकालाच्या ठिकाणी सद्गुरू संत किंवा परमात्माच असावा लागतो आणि सद्गुरू संत परमात्मा जर नसतील तर अंतकाल हा वाईटच असतो। म्हणजे हे यावीत आमच्या अंतकाली, दुसरे पाहुणे नाही आले तरी चालतील, मित्रमंडळी नाही आले तरी माझ्या मृत्यूच्या वेळी चालतील, मला धन कोणी दिलं, मला खांदा कोणी दिला हे बघायला आपण जागे नसतो, शिल्लक नसतो। परंतु मी जात असताना, माझं शरीर देह सोडत असताना माझ्या आसपास कोण आहेत हे मी पाहत असतो। समजा जर माझे शत्रू समोर आले असतील तर त्या शत्रूबद्दल असणारी दुर्भावना ज्याला आपण वाईट विचार म्हणतो ते वाईट विचार निर्माण होण्याची शक्यता आहे। जर मित्र असतील तर त्यांच्याबद्दल त्यांना सोडून जाताना जो होणारा जे त्रास आहे त्या आसक्तीचं दुःख असणार आहे। त्यामुळे हे कोणीही नसले तरी हे काय उपयोगाचे असतात? काहीच उपयोगाचे नसतात। स्त्री पुत्र कलत्र हे अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी। शेवटच्या अंताला कोणीच उपयोगाला न पवे, कोणी येत नाहीत, न पवे कोणी। स्त्री पुत्र कलत्र गोत्र सगळे शब्द आहेत बघा, हे सगळे त्र लागलेले आहेत। हे गोत्र, हे पुत्र आणि हे कलत्र हे जे आहेत हे सगळं, त्यात कुत्र पण असते आपलं। कुत्र्याकडे बघत सुद्धा काही जण मरणारे आहेत। त्या कुत्र्याला मी रोज फिरवायला नेत होतो, त्या कुत्र्याचा खाऊ मी घालत होतो, हे कुत्र माझ्याशिवाय खात नव्हतं। मी कुठं गावी गेलो तर ते जेवणाला अन्नाला शिवायचं नाही, इतकं माझ्यावर त्याचं प्रेम होतं। ह्या सगळ्या आसक्तीतून तो असतो। म्हणून पुत्र पण त्यामध्ये कुत्र पण घातलं पाहिजे। काय? स्त्री पुत्र कलत्र गोत्र पुत्र आणि या कुत्र या सगळ्यातून आपण स्वतंत्र होत नाही। आपल्याला जर ह्या पारतंत्र्यातून जर बाहेर पडायचं असेल आणि माझा देह जो आहे त्या देहातून जाणारा जो माझं स्वरूप चैतन्य आहे हे चैतन्य एकदा कुणाच्या स्वाधीन करावं हे अगोदर ठरवलं पाहिजे। म्हणून माझ्या चैतन्याला घेऊन जाणारे माझे सद्गुरू किंवा संत किंवा ज्यांची मी उपासना करतो ते माझे आराध्य दैवत परमात्मा यांच्याच हातात माझा हा कुडीतला प्राण सोपवणं ही चांगलीच गोष्ट आहे। पण तसा विचार अगोदर करून ठेवावा लागतो। उरिया आदळलिया मरण, अचानकपणे मृत्यू प्राप्त झाला तर काय होणार आहे? काय होणार आहे ते आपल्याला माहिती आहे। जे समोर दिसल
त्याचा विचार आपण करणार आहोत. समोर जे जे पाहणार आहोत, ऐकायला जे येणार आहे त्याचा विचार आम्ही करणार आहोत. मुलं बोलत असतात, आपण झोपलेलो असतो आणि शेवटच्या घटका मोजत असतो. त्यावेळी ते कुणावरती फोनावर बोलत असतात. आपल्याला वाटते ज्या मुलांसाठी मी एवढं सगळं केलं, ती मुलं माझ्यासाठी काहीच का करू शकत नाहीत. तर खरंच काय करू शकत नाहीत, सगळे पराधीन आहेत. जसा मी पराधीन आहे तशी माझी मुलं आणि सगळे गोत्र आणि कलत्र हे सुद्धा पराधीन आहे. गोत्र म्हणजे आपले गोत्र जे असतात ते नातेवाईक, कलत्र म्हणजे आपले कुटुंबातले जे असतात ते कुटुंबातले जे कलत्र म्हणतात त्याला. तसेच मित्र पण असतात, आपल्या वडिला जे आयुष्यभर आपले संबंध असतात ते मित्र असतात. ह्या सगळ्यांच्या नादाला लागून, नाद म्हणजे व्यवहार सांभाळावा लागतो, पण त्यांचा नाद करणं चुकीचं आहे. भगवंताचा, सद्गुरूंचा, संतांचा नाद करावा, म्हणजे संत आपल्याला व्यवस्थित ठिकाणी माझ्या प्रवासाची व्यवस्था करतील. मला काय घेऊन जायला लागणार नाही काय, किंवा काय घेऊन जाऊ शकत नाही. नित्याच्या प्रवासाला मी माझं एखादी बॅग घेऊन जाऊ शकतो, पण या प्रवासाला काहीच घेऊन जाऊ शकत नाही. रिकामं जावं लागणार आहे. आणि रिकामं जायला जर असेल तर माझ्या प्रवासाचं वाहन, माझ्या प्रवासातला मधला जो तो टप्पा आहे, ते माझे सगळं साधन साहित्य कुणाकडे असणार आहे, तर ते सद्गुरूंच्याकडं, संतांच्याकडं, परमात्म्याकडं आहे. ते आपल्याला बरोबर घेऊन जातात. यमाच्या हातात देत नाहीत. पण माझं सर्वसाधारण कसा असतो, यमाची हाती बांधूनिया देती, भूषणे घेती काढूनिया. यम आलेले असतात, यमाचे दूत आलेले असतात. त्या दूतांच्याकडे मला सोपवलं जातं. माझ्याकडून सगळं हिसकावून घेतलं जातं. माझ्याकडे काही शिल्लक कोण ठेवत नाही. जे दागिने मी माझ्या अंगावर घालत होतो, ते दागिने सुद्धा हळूवार माझ्या गळ्यातून काढून घेतले जातात. येत जात नाही फक्त ज्ञान. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याजवळ परमात्मा आहे, त्याच्याजवळ संत आहे, ज्याच्याजवळ सद्विचार आहेत, ज्याच्याजवळ विवेक आणि वैराग्य मृत्यूच्या समयी आहे, त्याच्याजवळ परमात्मा राहतो. म्हणून या परमात्म्याबरोबरच त्याच्याच पदराला धरून, त्याच्याच बोटाला धरून आपला प्रवास योग्य होतो. संतांच्या संगतीनं केलेली संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते, असा हरिपाठामध्ये माऊली बोलतात. ते माऊलींचं वचन लक्षात ठेवण्यासारखं, विचारात घेण्यासारखं आहे. माझी मनोमार्ग गती ठरवण्याचं काम संतांची संगती करत असते. म्हणून सद्गुरू, संत, शास्त्रानी, भगवंत या सगळ्यांच्या संगतीमध्ये आपलं आयुष्य जर गेलं तर तेच मला नंतरच्या मृत्यूच्या समयी अंतकालेव मामेव, माझंच स्मरण म्हणजे भगवंताचंच स्मरण होईल, असं भगवंत स्वतः बोलतात. भगवंताचं आश्वासन आहे. आणि याचाच विचार आपण सतत करावा. कालच्या ओळीमध्ये आपण विचार केलेला होता की सगळ्यात अटळ नटणारी गोष्ट कोणती असेल, अपरिहार्य अर्थे. म्हणून अपरिहार्य शब्द वापरला, स्वतः भगवंताने शब्द वापरलेला आहे. आणि तो म्हणतात की एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण, जो आटव धरी अंतकरण तेची होईजे. जे आपल्या समोर डोळ्यापुढं असतं किंवा जे माझ्या आठवणीत येतं, कदाचित डोळ्यानं दिसणार नाही, कदाचित कानानं ऐकू येणार नाही, त्यामुळे कुठला प्रसंग नाही, परंतु माझ्या आठवणीत असतो ना. आणि आठवणीत असतो तो प्रखरपणाने संसाराचे संस्कार आपल्यावरती झालेले असतात, विषयांचे संस्कार झालेले असतात, नातलगांचे संस्कार घट्ट झालेले असतात. आणि हेच संस्कार मला शेवटच्या क्षणाला आठवण्याची शक्यता आहे. सामान्य माणसांचं मरण कसं असतं त्याचं वर्णन माऊली करायला लागलेले आहेत. अगोदरच्या ह्याच्यामध्ये जो आतावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदक भरला, हे जे वर्णन केलेलं आहे हे ज्ञानी पुरुषाच्या प्रयाण काळाचं वर्णन आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुष अगोदर संसारातून बाहेर पडलेला असतो. त्याचा प्रयाण काळ म्हणजे त्याचाच नसतोच, तो गेलेलाच असतो. तो आपल्यामध्ये दिसतो, पण दिसत असून सुद्धा तो आपल्यामध्ये नसतो. तो संसारामध्ये वावरत असतो तरी पण संसारामध्ये नसतो, कारण तो गेलेलाच असतो. मग राहिलेलं काय असतं, त्याचा देह. त्या देहाला प्रयाण काळ शब्द वापरलेला आहे. आणि आत्ता जो शब्द वापरतात माऊलीना, एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण. सामान्य नियम असा आहे, एरवी तरी साधारण उरी आदळल्या मरण, जो आठव धरी अंतकरण तेची होईजे. तसंच होणार आहे. मला आठवण चांगली झाली पाहिजे. शेवटचा प्रयोग आहे हा. शेवटच्या प्रयोगात शेवटच्या अंकामध्ये मी
त्याच व्यवस्थित तो नाटक पूर्ण केलं पाहिजे. हे सगळं जीवन हे नाटक आहे, आयुष्य हे नाटक आहे आणि मृत्यू हा त्या नाटकातल्या प्रवेशाचा शेवटचा अंक आहे. वृद्धत्व हा शेवटचा अंक आहे आणि त्या शेवटच्या अंकातला शेवटचा प्रवेश मृत्यू आहे. आपण जर तो विचार केला तर माझा शेवटचा प्रवेश जो आहे, प्रवेश म्हणजे जाणं जे आहे, माझी एक्झिट जी आहे ती एक्झिट आनंददायी असली पाहिजे. जगासाठी नसू दे, जगासाठी नसू दे माझं जाणं आनंददायी, पण माझ्यासाठी ते आनंददायी असलं पाहिजे. सोडताना मी भगवंताला, संतांना भेटायला, तुकोबांना, ज्ञानोबांना भेटायला निघालोय असं वाटलं पाहिजे. आणि भेटताना त्यांच्या आठवणीमध्ये त्यांच्या ओव्या गात गात तुकोबांचे अभंग म्हणत म्हणत, हरिपाठ गात गात किंवा आचार्यांचे श्लोक म्हणत म्हणत माझा जर प्राण जर जायला लागला तर त्याला प्रयाण काळ असं म्हणतात. तो काळ सर्वश्रेष्ठ आहे, त्याला प्रयाण काळ म्हणतात. पण आमचं मरण कसलं आहे? उरी आदळेल या मरण, कोण चुकवू शकत नाही. कधी माझ्या अंगावर येऊन आदळेल काही सांगता येत नाही. अचानक अकस्मात होणारा म्हणजे दैवगत्या जरी फुटला, दैवगत्या म्हणजे प्रारब्धानं तो फुटणारच आहे घट, पण फुटला तरी त्या घटामध्ये असलेलं आकाश आणि बाहेरचं आकाश याची जाणीव अगोदर करून ठेवावी. ते दोन्ही एकच आहेत असं. पण सामान्यांना ते कळत नाही, म्हणून जे समोर येतं आठव धरी अंतकरण तेच होई दे. जैसा कवन एक काकुळती, आता 70 नंबरची ओवी पहा. जैसा कवन एक काकुळती पळता पवन गती, दुपावली अवचिती कुहा माझी पडेली. या 2 बरोबर ओव्या आपल्या दृष्टांताच्या. 2 ओवीत आता मरणकळ कसं अटळ आहे याचं दृष्टांतपूर्वक वर्णन माऊली करता आहेत. काय म्हणतात? जैसा, आता उदाहरण करायचं बघा, जैसा म्हणजे दृष्टांत. जैसा कवन एक काकुळती, कोणी एक मनुष्य काकुळती अगदी त्रस्त होऊन काकुळती पळता पवन गती, वाऱ्याच्या गतीनं तो पळत सुटलाय. पवन गती म्हणजे वाऱ्याच्या वेगानं सुटलेला आहे. दुपावली अवचिती, दुपावली म्हणजे दोन्ही पावलाने, दोन्ही पावलांनी मार्गाचा आधार सुटून दुपावली अवचिती अचानकपणे कुहा माझी पडियला, एखाद्या विहिरीमध्ये आडामध्ये पडला. कुह म्हणजे आड किंवा विहीर, पाण्याची विहीर. मग ती मोकळी असेल किंवा पाण्याने भरलेली असेल, पण फार मोठा जो खड्डा आहे अनेक फुटांचा, त्या खड्ड्यामध्ये विहिरीमध्ये तो पडला. आता इतका त्याचा वेग होता की त्याचा वेग त्याला थांबवता येत नाही. पळता पवन गती, वाऱ्याच्या वेगाला तो सुटलेला आहे. आणि म्हणून पुढे आता या पडणया आरोते, पडणे चुकावया परते, नाही म्हणून ते पडावीची पडे. आता परत दुसऱ्या ओळीमध्ये तेच सांगतात बघा की आता या पडणया आरोते, म्हणजे आरोतीचा अर्थ पडण्याच्या पूर्वी, आरोते त्याच्या पडण्याच्या पूर्वी, पडणे चुकावया परोते, परोते म्हणजे दुसरा मार्गच नाही. माझं जर पडणं, विहिरीत पडणं चुकवायचा मार्ग दुसरा नाही. इतक्या वेगानं पळत गेला, त्याला विहीर दिसलीच नाही आणि इतक्या वेगानं पळाला की आता पडायचं आहे, तो थांबवू शकत नाही स्वतःला, म्हणजे पडणारच आहे. मरणाची अटळता सांगायला सुरुवात आहे. इतका वेग आहे, त्या वेगामुळं तो अवचिता कुहा माझी पडलिया आणि त्या पडणया अरवते, पूर्वी पडण्याच्या पूर्वी पडणे चुकावया परवते, पडणे चुकवण्याकरता दुसरे कोणतेही साधन नव्हते, म्हणून ते पडावीची पडे, म्हणून पडणेच भाग पडते. आता पडल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं तिथं माऊली वर्णन करतात. कारण मरणाच्या भीतीने वाऱ्याच्या वेगाने पडणारा अचानक एखाद्या विहिरीत पडतो, कारण त्याला मरण त्याचं चुकवताच येत नाही. का चुकवता येत नाही मरण सांगा बघू? तर तेवढा वेगच असतो, संसाराचा वेग आहे. संसाराचा मृत्यू लोकातला वेगच आहे. काळाच्या वेगाची गती फार मोठी आहे आणि तेवढ्या वेगानं तो जात असतो. काळाच्या गतीत सापडला, पवन गती शब्द वापरला, ती काळाचीच गती आहे. पवन गती, पळता पवन गती, काळाच्या वेगानंच पळायला लागलेला आहे. पळता 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 त्याला आपलं मरण चुकवता येणार नाही, कारण त्याला ते पडणे चुकवता येत नाही, पडावंच लागतं. कारण देहधारण केलाय ना, मरण येणारच आहे. मरण चुकवताच येत नाही, कारण त्याचं पळणं आहे. ही गती जी असते आपली जीवनाची, आयुष्याची गती जी आहे, ही गती आपल्याला एक दिवशी अशा कुवामध्ये म्हणजे खड्ड्यामध्येच नेऊन पडते. म्हणून गतीपेक्षा आपली स्थिती सांभाळावी.
परमात्मा स्थितीचं प्रतीक आहे आणि संसार गतीचं प्रतीक आहे. संसाराला गती असते आणि आत्मस्वरूपाला स्थिती असते. आपण स्थितीमध्ये स्थित झालो तर आपण काय होतो, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली बुद्धी स्थितप्रज्ञाची होते. स्थितप्रज्ञ शब्द वापरलाय तो स्थित व्हायसाठीच. बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी ज्यावेळी परमात्म्याच्या ठिकाणी स्थित होते तेव्हा धावणं संपून जातं. धावणं संपून झालं तर पडणं कसं घडेल सांगा बघू. पण हा वेगानं पळतो कारण काळाच्या गतीनं पळायला लागलेला आहे. काळ सोडत नाही, काळ खाऊनच टाकतो. कैसे म्हणतात ते, काळा नळाच्या तोंडी पडली लोणीयाची उंडी, मासी पाक पाखडी तव ही सरे. माऊली काय वर्णन करतात देहाच्या जाण्याचं बघा. माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका मृत्यूसाठी वेळ लागतो. माशी एका क्षणामध्ये 1000 वेळा पंख फडफडते. म्हणजे माझा मृत्यू व्हायला क्षणाचे सुद्धा काही वेगवेगळे विभाग केले पाहिजे, इतका कमीतला कमी वेळ मला मरण्यासाठी लागत असतो. आणि म्हणून हे एखादा दिवा विझण्यासाठी किती वेळ लागतो सांगा. एखाद्या वाऱ्याची झडप आली की त्याबरोबर तो दिवा विझून जातो. दिवा वाचवण्याचा जरी प्रयत्न केला तरी वाऱ्याची झडप एवढी मोठी सोसाट्याची असते की त्यामुळं तो दिवा थांबवताच येत नाही. कारण दिव्याला काहीतरी आहे, क्षणभंगुरत्व आहे. देहाला क्षणभंगुरत्व आहे. म्हणून म्हणलेलं आहे, काळा नळाच्या तोंडी पडली लोणीयाची उंडी. लोण्याचा घास आहे. काळाला गेला किती वेळ लागेल सांगा. आम्ही माणसं सुद्धा लोण्याचा घास गट्टम करतो, काळाला लोण्याचा घास सांगितलेला आहे. माऊली म्हणतात तरी माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख फडफडायला वेळ लागतो तेवढा तोपर्यंत हे जातं, तव हे सरे. हा देह पडून जातो, आवरता येत नाही. वेग जेवढा असतो की ते आवरताच येत नाही. आपल्या कर्माचीच गती एवढी गहन आहे की कर्म करता 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 कधी आपल्या आयुष्याचा काळ संपुष्टात आला आपल्यालाच कळत नाही. मी लहान होतो, वृद्ध झालो, नोकरी केली, आणखीन काहीतरी सेवा केली, काहीतरी शेती भाती केली, कधी म्हातारा झालो आणि कधी मेलो. म्हणजे आदळ या मरण. आणि म्हणून म्हणतात मावले, जैसा कवन एक काकुळती पळता पवनगती, दुपावली अवचिती कुहा माझी पडेला. त्या 2 पावलांनी पळताना त्या कुह्यामध्ये पडला आणि विहिरीमध्ये अडकून पडला. ही विहीर कसली आहे, पुन्हा जन्माला घालणारे आहे. सामान्य माणसांचं मरण जे सांगितलेलं आहे ते अशा गतीनं होत असतं. गतीमध्ये स्वस्थता नाही, कायम लक्षात ठेवलं पाहिजे. गतीमध्ये अधोगतीच असते. ही गती पवनगती म्हणून शब्द सांगितलेला आहे. आणि ही पवनगती, ही गती जी संसाराची गती आहे, या संसाराच्या वेगानं देह पळत असतो. कारण देहच हा संसार आहे. संसार पळतो म्हणजे देहच पळतो. आणि देह पळतो म्हणजे काय आहे, मुलं बाळ जन्मणं, मोठं होणं, शिक्षण, नंतर नोकऱ्या, नंतर मुलाबाळांचं संगोपन, मुलाबाळांची लग्न, नंतर वृद्धत्व, नोकरीतून बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी गेल्या आणि कधी त्या गर्तेत जाऊन पडलो मला कळलंच नाही. मी मोजलं सुद्धा नाही, कधी पाठीमागून परतून पाहिलं नाही मी पळतोय किती. मला फक्त एकच माहिती आहे, माझे जे कोण पुढे पळतात ना त्याच्या पुढं मला जायचं आहे. आणि पुढं जायला जागाच नसते. पुढे एकच जागा आहे, ती विहीर, त्यात जाऊन पडायचं आहे. म्हणजे मृत्यू नावाचीच विहीर आहे, त्यातच जाऊन पडायचं आहे. पुढं पळायचं कुठं आहे. कुणाची स्पर्धा केली, कुणाशी मी तुलना करत बसलो, कुणाबरोबर कशाला ईर्ष्या करत बसलो. ईर्ष्या आणि तुलना आणि स्पर्धेमुळंच माझं धावणं थांबवताच आलं नाही मला. ह्याच्यापेक्षा मला मोठं व्हायचं आहे आणि त्याच्यापेक्षा मला सुखी व्हायचं आहे. ह्या सगळ्या विचारामध्ये मी स्वतःला कधी ह्या वेगामध्ये स्वतःच्या ह्या प्रवाहामध्ये पडलो तर मलाच कळलं नाही आणि ते चुकवता आलं नाही. सामान्य माणसाचं मरणही असं आहे की वर जैसा कवन एक काकवती पळता पवनगती, दुपावली अवचिती कुहा माझी पडेला. अवचित म्हटलेलं आहे. अवचित शब्दाचा अर्थ आहे न कळत. मृत्यू कधी घालतो कळत नाही. रोज आपण मरत असतो पण आपण आपल्याकडे पाहत नाही. आपण रोज मरत असतो, पाहत नाही. वाढदिवस आपण साजरे करतोय का? साजरे करतो. कशाबद्दल साजरे करतोय सांगा. आता साजरे करणं योग्य आहे की नाही? शुभेच्छा देतो आपण वाढदिवसाला, चांगला आहे, व्यवहार चांगला आहे. पण माऊलीच्या भाषेमध्ये जवळजवळ बाळ बळीया वाढे तो भोज नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीच नाही. ग्लानी नाही म्हणजे विचारच करत नाहीत.
आयुष्य संपायला लागले त्याच्याकडं. ज्याचा आपण वाढदिवस साजरा करतो तो 1 वर्ष माझ्या संगतीतनं गेला, त्याचं 1 वर्ष कमी झालं, तो मृत्यूकडे 1 वर्ष पुढे गेलेला आहे. मृत्यू येत नाही आपल्याकडे बरं का, तर मृत्यूकडे आपण चाललेलो आहोत. ही गती पळण्याची गती जी आहे ना, ती पळण्याची गती ते आहे. त्यामुळे ज्याला देह धारण केलेला आहे त्याला याशिवाय पर्याय नसतो. माऊलींचीच ओवी आहे, काय म्हणतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. फार सुंदर ओवी आहे, 18व्या अध्यायामध्ये येऊन गेलेली आहे. काय म्हणतात, देहाची या गावा आलिया, ज्या गावात देहाच्या गावात जर आपण राहायला आलो तर जन्म मृत्यूचा सोहळा पार पाडावाच लागतो. देहाच्या गावात आलं की जन्म होतो आणि देहाच्या गावात आल्यामुळंच माझा मृत्यू होतो. त्यामुळे या देहा गावामध्ये राहायला आलं की ना म्हणू नये धनंजया जिया परी. आता ना म्हणायचं नाही, मरणार नाही मी. माणसं मरणार आहे माहीत आहे, त्याला कोणीतरी सांगितलं तुम्ही सुद्धा मरणार आहे की नाही, तर तो कबूल करतो, हा मी मरणार आहे म्हणून. पण कबूल करणं वेगळं आणि त्या चिंतनामध्ये प्रापंचिक आसक्तीतून बाहेर पडणं वेगळं. त्याचं चिंतन व्हायला पाहिजे ना. ह्या सगळा समोरचा पसारा म्हणून काळ काम वेगाचं गणित करावं असे आमचे सद्गुरू आम्हाला सांगतात. काळ म्हणजे काय, किती काळ शिल्लक आहे, मग माझं काम माझ्यासमोर किती आहे, मला मुक्त व्हायचं आहे, भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मला थोडासा आटापिटा करावा लागणार, त्यासाठी माझा वेग केवढा आहे, काम वेग काळ, काळ वेग, काम केवढा आहे, वेग केवढा ठेवला पाहिजे आणि वेळ केवढी शिल्लक राहिलेली आहे. वेळेचा विचार सतत केला पाहिजे. एकदा 50मध्ये आपण आलो की आपली गाडी खालच्या घसरणीला लागलेली आहे असं समजायचं. आणि ती घसरणारी गाडी आता आपण चालवत नसतो, आता ती घसरतीला रोग चालवतात. आपली गाडी, देहाची गाडी रोग चालवतात. आज हे आहे, उद्या ते आहे, अमकं आहे, तमकं आहे. ती गाडी अजून स्टेशन घेते, हॉस्पिटलचं स्टेशन घेते, मध्ये थांबते, डॉक्टरना भेटून पुढे जाते. पण डॉक्टर काय करू शकत नाहीत ना, ते काय मलमपट्टी करतात आणि म्हणतात पुढे चला पुढे चला. पुढे चला म्हणजे कुठं, विहीर आहेच किती, कुवा माझी पडली या आता या पडणे या अरोते, पडणे चुकावया परते, नाही म्हणून ते पडावीच पडे. काही चुकू म्हटलं तर चुकणारच नाही. काही खा, बदाम काय खजूर बदाम खा, मरणारच. रोज चालतो, 5 किलोमीटर चालतो म्हणून मी असं आहे. मला आजोबा का म्हटलं, हो अहो आजोबा अजून वाटतोय काय मी. अरे काय बोलतोस काय, तुला आजोबा म्हटलं काय आणि तुला बालक म्हटलं काय, तुझं वय आणि मृत्यू काय कमी होणार आहे काय, काही होणार नाही. कोणाकोणाला राग येतोय, विशेष करून स्त्रियांना, की त्यांना आजी किंवा काकी म्हणून चालत नाही. मला काकी काय म्हणतात, एवढं माझं वय झालं मला आजी काय म्हणता, माझं काय एवढं वय झालं. ह्याला का कळत नाही वय माहिती आहे, कारण ह्याला वय नाही म्हणून. मला वय नाही आहे, माझ्या शरीराला वय आहे म्हणून माणसं वय आपलं कबूल करत नाहीत. बघा गंमत कशी आहे. आपलं खरं वय का सांगत नाही, ते म्हणतात हे वय माझं नाहीच. खरंच आहे ते त्याचं वय नसतंच. ते त्याचं वय नसतं म्हणजे आत्म्याला का वय आहे काय सांगा बघू. आत्मस्वरूपाला वय नाही, आत्मस्वरूपाला जन्मच नाही, त्याला वृद्धिंगत होणं नाही, त्याला विपरिणमते क्षीयते म्रियते हे विकार लागू पडत नाहीत ना. हे सगळे शरीराला आहेत. असा क्षीयते म्रियते होतो शेवटी. मग शेवटचा विकार म्हणजे या विहिरीमध्ये पडणारा म्रियते. म्रियते म्हणजे निघून जातो, या मृत्यू लोकाला सोडून निघून जातो, म्हणजे परत येण्यासाठी निघून जातो. अशा सामान्य मरणानं तो काय मुक्त होणार आहे काय, आदळली या मरण म्हणतात. आणि जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना मरण आदळत नाही, तर त्यांचं स्वतःचं मरण, माझी मरण मी पाहिल्या मी डोळा म्हणतात. तूक सुख तो सुख सोहळा झाला, असं तुकोबांचा एक अभंग आहे. ओळी जरा व्यवस्थित आठवत नाहीत मला, की माझं मरण मी डोळ्यानं पाहिलं. ज्यानं डोळ्यानं आपल्या मरण जिवंतपणे पाहिलेलं असतं त्याला मृत्यू अचानक घालेल काय सांगा बघू. आणि तो म्हणेल काय, अचानक माझ्यावर मृत्यू आला हो, अजून काय माझं वय झालंय का हो, माझी अजून ही कामं राहिलेली आहेत का हो. काही मृत्यूनं म्हणे मृत्यूनं म्हणे रंक राय रंक काय काय ते
दासबोधामधलं वर्णन वाचण्यासारखं आहे. मृत्यू कुणालाही शहाणा आहे, कोण मोठा पुढारी आहे असा म्हणत नाही की हे मोठे सद्गुरू आहेत, हे मोठे संत आहेत असा मृत्यू कुणाला म्हणत नाही. कारण मृत्यूचा संबंध देहाशी असतो, त्याच्या आत्मतत्वाशी नाही. तो म्हणतो मी तुला काय करायला लागलोय, तुला उसणं दिलेलं तुझ्याकडून घेऊन जायला लागलेलं आहे, मी काय तुला काय करतोय काय, तुला धक्का सुद्धा मी लावत नाही, तुझा तू राहत असाच. हे ज्याला कळलं अगोदर त्याचा मृत्यू कसा होईल सांगा बघू. संतांचं तसंच आहे, ते अगोदरच गेलेले असतात आणि गेलेले असल्यामुळं ज्यांनी आपलं मरण स्वतःच अनुभवलेलं असल्यामुळं त्यांना खरे जे देहाचा जो मृत्यू आहे त्याचं भय वाटत नाही. तर इथं तरी माऊली म्हणतात आदळल्या मरण किंवा नाही म्हणून तेथे पडावीची पडे, पडावंच लागतं, मरावंच लागतं. शेवट त्या मरण्यामध्येच आहे. म्हणून मरण जे आहे ते मरण कधी लक्षात ठेवावं, मरणाचे स्मरण असावे असं जे म्हणतात ना, त्याचं कारण ते आहे. मरणाचं जर स्मरण असेल ना, तो माणूस असा अहंकारानं मदमस्त होणार नाही, कधीच त्याला अहंकार येणार नाही. मी करतो असं त्याला कधीच वाटणार नाही, मी भोगतो असं त्याला कधीच वाटणार नाही. आणि हे न वाटल्यामुळे त्याला देह माझा आहे असंही वाटणार नाही. मी करतो असं जर वाटत नसेल तर देह माझा आहे असं कसं वाटेल सांगा बघू, तसं वाटणारच नाही. पण माऊली म्हणतात हे मरण अमर होऊन कोणी आलेलं नाही, देहाचं अमरपण नाही. आत्मा तर अमर आहेच, त्याला कोणी अमरपण दिलेलं नाही आणि देहाचं मरण कोणी चुकवलेलं नाही. देह जाणारच आहे आणि आत्मा कधीच न जाणार आहे, कधीच जाणार नाही असा आहे तो. त्यामुळे याचाच विचार इथे सांगितलेला आहे. आता तया पडणया आरोते, त्या पडण्याच्या पूर्वी पडणे चुकव करता दुसरं कोणतंही साधन त्याच्याजवळ नव्हतं, म्हणून त्याला पडणंच भाग आहे. वय झालेलं आहे, आणखीन काय झालेलं आहे, वेळ झालेली आहे, पडावंच लागतं, मरावंच लागतं, मरण सुटत नाही. हे माऊलींनी 70 आणि 71 नंबरच्या ओळीमध्ये सांगितलं. कालच्या चिंतनामध्ये 69च्या ओळीमध्ये सुद्धा आपण वरी आदळल्या मरण या शब्दाचा विचार केलेला होता. आता पुढे काय म्हणतात बघा. देवी मृत्यूची अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मग न चुके भरते आपरी. परत तेच सांगितलं बघा. देवी मृत्यूची अवसरे एके, त्या मरणाच्या वेळी जी एखादी वस्तू जीवाच्या समोर येऊन ठाकते, जे येऊनी जीवासमोर ठाके, ठाके म्हणजे येऊन उभा राहते दत्त म्हणून. कुठली येईल सांगा बघू. ज्याचं सतत आयुष्यभर चिंतन केलेलं असताना तेच बरोबर मृत्यूच्या समयाला येत असतं, तेच समोर येत असतं. जर आपण खरंच तसं मी सतत माझा दिवसाचा कालावधी विष्णू सहस्त्रनाम पठन, नाम, उपासना, शास्त्र वाचन यामध्ये जर घालवलं असेल तर दिवसानंतर येणाऱ्या रात्रीच्या झोपाच्या वेळी मला काय आठवेल सांगा बघू. विष्णू सहस्त्रनामातलेच काही श्लोक आठवतील, भगवद्गीतेतली काही श्लोक आठवतील, माऊलींच्या ओव्या आठवतील किंवा तुकोबांच्या अभंगाची एखादी ओळ आठवेल. का? दिवसभर तेच केलं होतं म्हणून. झोपताना तेच आठवतं. त्याचं आयुष्यभर जे केलेलं असतं त्याचे संस्काराचा एक ठसा उमटलेला असतो, तो पुढे येऊन उभा राहतो. देवी मृत्यूची अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मग न चुके भलते आपरी. मग ती वस्तू पुढील जन्मात होणे कोणत्याही प्रकारे चुकत नाही. कुठल्या तरी संतांनी म्हणे नवीन जोडा घातला नव्हता आणलेला चपलाचा आणि तो तसाच ठेवला होता आणि त्या कपाटामध्ये ठेवलेल्या त्या जोड्याकडे पाहत म्हणे त्यांना मृत्यू आला आणि म्हणून त्यांची गती बदलली, मार्ग बदलला. संतांच्या मार्गाने गेलं तरच मार्ग योग आहे, नाहीतर सगळा धोपट मार्ग आहे. हा धोपट मार्ग ज्याने टाळला आणि संतांचा मळलेला मार्ग ज्याने अंगीकारला त्यांची वाट सुलभ होते, त्यांचा प्रवास सुखदायी होत असतो. म्हणून इथं माऊली म्हणतात जागेपणी कुठल्या ओळीमध्ये 72व्या ओळीमध्ये मृत्यूची अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, म्हणजे त्याप्रमाणे संस्काराने त्याच्या मनात जो पदार्थ येतो तो मृत्यूसमयी चुकवता येत नाही.
पाप आठवलं तर ते पाप आठवेल, पुण्य आठवलं तर पुण्य आठवेल, काहीतरी आठवेल. एखाद्या व्यक्तीचा आपल्यावरती प्रभाव असेल तर व्यक्ती आठवेल, धनाचा प्रभाव आपल्यावरती असेल तर धन आठवेल, विषय भोगांचा प्रभाव असेल तर विषय भोग आठवतील, कपडे जास्त आवडत असतील तर कपडे आठवतील, घरातलं साहित्य आठवेल, घर आठवेल, घरातले नातलग आठवतील. देव आठवला तरच मार्ग सुखाचा होईल, नाहीतर यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाच्या पाहुणचाराला जायला लागते असं माऊली म्हणतात. पाहुणचार कुणाचा म्हणतो तर यमाचा. म्हणून जर वासना वाईट असेल तरी ते व्हावेच लागते. म्हणजे काय व्हावे लागते? जन्म तसाच घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जशी शेवटची वेळ असेल तर वासनेचं हे बी जिथं पडेल तशी जशी वासना तसं त्याचं झाड. त्या बीजाचं झाड कसं होईल? जसे वासनेचं बीज असेल. म्हणून स्वतःला सावध करणं किती महत्वाचं आहे बघा. म्हणून म्हटलं आपलं तारुण्य कसंही जावो, आपलं वृद्धापन खुशालीत काढता आलं पाहिजे. खरी कठीण अवस्था तीच आहे. तरुण पण खुशालीत जाणं काय कठीण गोष्ट आहे काय सांगा बघू. भोगता येतात, काय पाहिजे तिकडं जाता येतं, काही खाता येतं, बोलता येतं आणि भोग सगळ्या प्रकारचे भोगता येतात. कारण तारुण्यात काही कळत नाही. पण वृद्धत्वामध्ये सगळ्या व्याधीनं ग्रस्त आपण झालो आणि एक एक नातलग आपल्याकडून बाजूला जात असताना जी व्याकुळता निर्माण होते, ती व्याकुळता सावधानतेनं त्याला सामोरं जाणं अत्यंत कठीण आहे. त्याचा सराव अगोदर करावा. म्हणून मृत्यूची तयारी अगोदर करावी. मृत्यूसाठी तयारी म्हणजे त्याची कपडे चोपडे भरून ठेवतोय आपण बॅगेमध्ये जायचं आहे म्हणून, तसं भरून ठेवायला व्यवहारातल्या ह्यात काही नसतं. नेताच येत नाही ना काय, सगळं आहे ते तसंच राहतं. पण तू नेता येतं काय तर माझी ही ज्ञान संपत्ती मला नेता येते, नाम संपत्ती मला नेता येते. बरे आहे, पुण्य असेल तर पुण्य घेऊन जाता येतं. मग पुण्य संपत्ती, ज्ञान संपत्ती हेच खरे धन आहे. साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठो वाचे. तुकाराम महाराज म्हणतात माझी सगळी संपत्ती ही आहे. आणि याच विठ्ठलाच्या संपत्तीचं जर आठव शेवटच्या क्षणी व्हायला लागला असेल तसंच त्याचं होईल. काय म्हणतात ते? तेरी मृत्यूची अवसरे एके, जे येऊन जीवासमोर ठाके. जे जीवासमोर येत असतं ते होणे मग न चुके भलती आपरी. काय येईल तसं पडायला पाहिजे. विहिरीत पडलायच, पाणी आहे की नाही कुणाला माहिती. काय नुसत्या दगडावर जाऊन पडला, दगडातही पडेल पाण्यातही पडेल, पण पडणं मात्र चुकवता येत नाही. मग आता दृष्टांत बघा, विहिरीत पडायचा दृष्टांत इथं पण लागू पडतो. पडणे न चुके म्हणून चुकणारच नाही. तर मरण चुकवता येत नाही. आणि पुढे आलेल्या वस्तूप्रमाणे मी परत देहाला आकाराला येत असतो. जसा समोर आकार असतो माझ्या पुढे चिंतनामध्ये मृत्यूच्या वेळी, तसाच आकार धारण करून मी येतो. कालच्या चिंतनामध्ये जड भरताचं उदाहरण घेतलं होतं ना. भरत राजानं पाडसाचं चिंतन केलं, याच्यावरची आसक्ती होती. आता त्यांचं पाडस आणि आमचं नातू, आमच्या नातवंडांची चिंतनं आमच्या डोळ्यापुढं. माझ्या नातवांचं काय खेळ वगैरे घेतलाच नाही मी. त्याला पार्कमध्ये फिरवायला जायचं होतो, पण अचानक आजारी पडून आता निघालोय. ती खेळवायचं राहून गेलं. मग भगवंत म्हणतात ये पुढच्या वेळाने खेळवायसाठी त्याला, आणि त्याचा मार आणि बुक्क्या खा. घोडा हो, तुझ्यावर बसू देतो, तो थोडा चालत राहा, असं म्हणायसाठी पुन्हा जन्माला यावंच लागतं. म्हणून म्हटलेलं आहे ते होणे मग न चुके भलते यापरी. कुठल्याही परिस्थितीमध्ये ते चुकत नाही. मग चुकत नसेल तर त्याचा विचार करायला माऊली आपल्याला सांगतात. आणि जागता जवाशीचे, आता सावधान बघा, तो जेणे ध्यानाने भावना भावीजे, डोळा लागत खेळू देखीजे त्याची स्वप्ने. एक दृष्टांत देऊन परत आणि सांगतात बघा, जोपर्यंत मनुष्य जागा आहे तोपर्यंत ज्या एखाद्या वस्तूचे ध्याने भावना भावीजे, ज्या वस्तूच्या चिंतनाने संस्कार निर्माण होतात त्याच संस्काराने डोळा लागतात, तीच वस्तू स्वप्नात दिसते. जागेपणी जे अनुभवलेलं असतं, जे मनी वशे ते स्वप्नी दिसे, असं वर्णनच केलेलं आहे. जागेपणी त्याची वृत्ती ज्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला झोप येतात स्वप्नामध्ये दिसतं. संसार हे स्वप्न आहे. मला स्वप्न पडतंय म्हणजेच मी जन्माला येतोय, लक्षात घ्या. मला स्वप्न पडतंय म्हणजेच मी जन्माला येतो, कारण संसार हेच स्वप्न आहे आणि मृत्यू ही झोप आहे.
आता मृत्यूची झोप जी आहे त्या झोपेमध्ये जर अर्धवटपणा राहिला तर स्वप्न पडतं, आणि त्या स्वप्नामध्ये जागेपणी ज्या गोष्टीचा ध्यास त्याला लागलेला असतो, कुणाला तरी भेटायची तळमळ असते, काहीतरी प्राप्त करायचं असतं, कोणीतरी बनायचं असतं, हे शिल्लक राहिलेलं असतं, आणि म्हणून ते परत येत असतात ना त्याच कारणासाठी. म्हणून दिवसभर केलेलं, मगाशी आपण म्हटलं, दिवसभर केलेलं जसं रात्री आठवतं तसं आयुष्यभर केलेलं मृत्यूच्या समयाला आठवतं. मग दिवसभर काय करावं, जे रात्रीत नको वाटते ना असंच. कारण जर माझ्या रात्रीच्या झोपेमध्ये तो अडथळा बनला तर माझी झोप बिघडून जाण्याची शक्यता आहे, आणि त्या झोपेमध्ये मला असंच स्वप्न पडेल, माझा दिवस कोणतरी अपमान केलेला आहे, त्या अपमानाचा एक संस्कार माझ्या मनावरती चित्तावरती झालेला, मग संध्याकाळी रात्री झोपताना तो संस्कारच आठवतो ना. बघा, रोजचं उदाहरण आहे हे, आपल्याला अनुभवता येण्यासारखं. बऱ्याच वेळा आपल्याला मृत्यू अनुभवता येत नाही, म्हणूया आपण मृत्यू कसा झाला माझं मला कळत नाही, पण ही झोपेची तरी अवस्था अनुभवता येते ना. म्हणून झोपेमध्ये जसं आपण सगळं टाकून देतो आणि शांतपणे पोहडतो, मागच्या वेळा वर्णन केलंय, माझ घरामध्ये तो जातो, माझ घरामध्ये म्हणजे आतमध्ये पोहडतो, प्रतीतीची माझ घरी निश्चयाची ओवरी, तिथं शांतपणे तो झोपी जातो. अशी शांत झोप जर संध्याकाळी रात्री यायला हवी असेल तर दिवसभराचं चिंतन कोणतं असायला पाहिजे याचा विचार केलेला बरा. म्हणून नाम भजन साधना यासाठी गडबड करावी लागते, कारण कधी डुलका लागेल म्हणजे मृत्यूचा सांगता येत नाही. आणि या डुलक्यामध्ये घाणेरडी स्वप्न जी संसाराची पडतात, संसार हेच विकारमय आहे, आणि ती विकारमय असलेली स्वप्न मला पडतात. नाम भजनाचं हाती तातडी करावी लागते. म्हणून भजनाचा विषय कधीही प्रारब्धावर सोडू नये. बरीचशी मंडळी म्हणतात आमचं अजून व्हायचं आहे, आम्ही अजून वृद्ध व्हायचं आहे. हा परमार्थाने राम राम करणं हे वृद्धत्वातलं काम आहे. अरे बाळा, तुला हे वृद्धत्व लाभलं तर ना, तरुणपणीच जर गेलास तर काय सांगता येतं काय. म्हणून भजन नाम तेवढं काय करतो आपण तर वयावर ठेवायचं, प्रारब्धावर ठेवायचं, सोपवू नये. माझं वय अजून झालं नाही, वयावर अवलंबून ठेवायचं नाम भजन. अजून माझ्या प्रारब्धाचं नाही म्हणून प्रारब्धावर सोपवून टाकायचं. सगळ्या बाबतीत असं करतोस का? नाही करत. धन मिळवण्यासाठी, मान मिळवण्यासाठी प्रारब्ध असेल तर मिळेल अशी वाट बसतोस, बघत बसतोस काय, गप्प बसतोस? मला पोटाला काही नाही, बघूया माझ्या प्रारब्धात असेल तर, अजून कुठे वेळ झाली या पोटाला घ्यायची, असं नाही म्हणत. पोटासाठी फिरतोच, धन मिळवण्यासाठी झगडतो, मानासाठी तळमळतो. आणि हे जर तळमळ तुझी तिथं असेल तर तेच झगडणं, तीच तळमळ, तेच सगळा प्रयत्न तू परमेश्वराच्या प्राप्तीसाठी का करत नाहीस, असा भगवंताचा, संतांचा प्रश्न आहे. म्हणून भगवंत आपलं सगळं करतील, त्याची आठवण वेळेला मात्र ते सांगणार नाहीत बरं काय. आपल्याला सगळे देतील, पण माझ्यावर प्रेम कर, माझी स्तुती कर, माझं भजन कर, असं भगवंत म्हणतील काय? कधीच म्हणणार नाही. म्हणशी नाही रे संचित, तुकोबांचा अभंग सुंदर आहे, त्याबद्दल तुकोबा बोलून जातात. म्हणशी नाही रे संचित, न करी ऐशी मात, माझं संचितच नाही म्हणून मी करणार नाही असं म्हणतो. लाहो घेई हरिनामाचा, जन्म जाऊ नेदी साचा, हरिनामाचा गडबड कर, लाहो म्हणजे घाई कर. गळा पडेल यम फासा, मग कैचा हरी म्हणशील. गळ्याला फास लागला तर रामकृष्ण हरी कसा म्हणशील. गळ्यात सगळा कंठ दाटून आलेला असतो, कप सगळा एकत्र गोळा होतो कंठाच्या ठिकाणी, त्यामुळे घशाला घरघर लागलेली असते. अशा घरघर झालेल्या घशानं रामनामाचा उच्चार तुला करता येईल काय रे बाबा? त्यासाठी लाहो कर. तुका म्हणे सांगो किती, शेकी तोंडी पडेल माती. अरे खरं तुझ्या तोंडात माती पडणार आहे काय, किती वेळा तुला सांगू, असं तुकोबा म्हणतात. गळा पडेल यम फासा, तुझ्या गळ्याला यमाचा फासा पडणार आहे. म्हणून वर्णन करताना माऊलीने असं म्हणतात की आणि जागता जवाशिजे तव जेने ध्याने भावना भाविजे. जसा भाव असेल ना तशाच प्रमाणे मृत्यूची योजना आपण करत असतो. सर्वात मोठं भय आहे
मृत्यूच अगा मर हा बोलून साथी म्हणतात ना, असते जात अनगणती घ्यायचं पण भीती वाटते. त्यामुळं बालपण कधी गेलं, तारुण्य कधी गेलं आणि मृत्यूपर्यंत आपण कधी आलो काय कळतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बालपण गेले नेनता, तारुण्य दशा विषय कथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. पुन्हा परत जन्माला येतो, कारण तेच ध्यान केलेलं असतं ना. बालपण गेले नेनता, पहिली 20 वर्ष कधी संपलीत काय कळतच नाही. तारुण्य दशा विषय कथा, नंतर तारुण्य दशा जी असते 40-50 पर्यंतची, ती विषयाच्या भोगामध्ये गेलेली असते. आता वृद्धपण सुरू झालं. वृद्धपणी आता दिशे पहिलं तीर. आपण अभंग म्हणतो ना, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता दिसे पहिलं तीर. आता हा पहिलं तीर दिसायला लागला की डोळ्यातून घळा 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 पाणी येतं. जवळची सगळे नातलग दूरवर गेलेले असतात. मुलं बाळं नातवंड त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. मित्रमंडळी त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये व्यग्र असतात. मी एकटाच असतो आणि एकटा असताना काय विचार करत नाहीत रे बाबा, जोडीला संतांना घे, जोडीना परमात्म्याला घे, तुझी वाट पाहतोय तो. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय कथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. म्हणून विषय नष्ट झालेत तरी संस्कार शिल्लक राहत असतात. जवळ विषय नसतात बरं काय, पण त्यांची आठवण शिल्लक असते ना. आठवण कुठे जाते? म्हणून आठवण विसरणं, मी माझी ऐशी आठवण विसरणे अंतःकरण, असं माऊली बोलतात. त्याचं कारणच ते आहे की याच गोष्टीमुळं त्या आठवणी निघून गेल्या तरच माझा मार्ग सुखकर होईल. म्हणून म्हटलेलं आहे, आणि जागता जवाशिजे तव जेने ध्याने भावना भाविजे. आपण जागपणी दिवसभर जे काम करत असतो, जी भावना धरतो, डोळा लागत खेव देखी जे त्याची स्वप्नी. डोळा लागला म्हटलं, झोप यायला लागली की तेच संस्कार पुन्हा स्वप्नाच्या रूपानं प्रकट होत असतात. तसं संसाराच्या रूपानं माझा जन्म होत असतो. मग कसा जन्म व्हायचा? कोण ठरवतंय? कोण ठरवते? डिसिजन कोण घेते सांगा? मला पूर्ण अधिकार दिलेला आहे भगवंताने की तुला कोण व्हायचं आहे ते तू होऊ शकतोस. तू जसा विचार करतोस तसाच तू होतोस. जसा तुझा विचार तसाच तू होतोस. जसं तुझं अन्न तसं तुझं शरीर, जसा तुझा विचार तसाच तुझा जन्म. तसेच तुझ्या सुखाच्या कल्पना, जशी जशी कल्पना करशील तशाच तशाच गोष्टी होतील. मी मरणारा म्हणून कल्पना केलीस, देह माझा अशी कल्पना केलीस, हे नातलग माझी अशी कल्पना केलीस तर तसंच होशील. आणि हे माझे कोणच नाहीत अशी कल्पना केलीस आणि मी येणारा एकटा जाणारा एकटा, तर माझं जन्ममरण थांबवण्याचा अधिकार माझ्याकडे दिलेला आहे भगवंताने. व त्या अधिकाराचा असा सुयोग्य वापर करण्याची संधी मानव जन्मामध्ये आले असताना मी ती घालवणं आणि नको त्या गोष्टीचे संस्कार दृढ करत बसणं ही माझी हानी करून मी घेतो. हा विचार सुंदर रीतीने माऊलींनी सांगितलेला आहे. त्या श्लोकावरलं चिंतन संपलेलं आहे. 5 नंबरच्या श्लोकावरचं 73 नंबरच्या ओळीपर्यंत आपण विचार केला. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायातील 6वा श्लोक आणि त्याच्यावर एकच ओवी आहे, त्या एका ओवीचा आपण पुढच्या चिंतनामध्ये त्या श्लोकाचा विचार करणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर भगवान की जय.